घरात घुसून गुंडाने वेदांच्या डोक्यात गोळी का घातली, कारण ऐकूनच हादरून जाल. व्यावसायिक स्पर्धा आणि ईर्ष्या असणे हे स्वाभाविक आहे. त्यातून काही वेळा हाणामारीसारख्या घटना घडतात, हे अनेकदा पाहण्यात आले आहे. पण एखाद्याचा जीव घेणे हा गुन्हाच आहे, त्याला माफी नाही. पण सांगली जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेने राज्य हादरून गेले आहे. हमालीचा ठेका घेण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद मिटवणे आणि हमालांचे हित पाहणे यासाठी प्रमुखाने पुढे होणे आवश्यकच होते. पण मध्यस्थी करणाऱ्या नेत्यांनाच वैरी मांडले. एक वेळ गृहीतही धरता येईल, पण नेत्याच्या घरामध्ये घुसून त्यांच्या चिमुकल्या नातवाला गोळ्या घालून ठार मारणे हे अत्यंत वाईट आहे. या क्रूर मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजातील अशा घटनांना पायबंद बसणार नाही. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणाऱ्या बाज या गावी लक्ष्मण पांडुरंग खरात वय वर्ष 41 हा आपल्या बायका मुलांच्या समवेत राहतो. तो माथाडी ठेकेदाराची कामे करतो. रविवार दिनांक 7 जून 2026चा तो दिवस. सायंकाळचे 7 वाजले असावेत. लक्ष्मण खराच्या दारात एक क्रेटा गाडी उभी राहिली. त्या गाडीतून निलेश गडदे हा आणखी दोघांच्या समवेत खाली उतरला आणि थेट लक्ष्मणच्या घरात शिरला. त्याच्या हातामध्ये पिस्तूल होते. ते फिरवतच त्याने लक्ष्मणला हाका मारायला सुरुवात केली. त्यावेळी लक्ष्मणची पत्नी रंजना बाहेर आली आणि म्हणाली, ते बाहेर गेलेत, घरामध्ये नाहीत. ज्याला निलेश गडदे हा धमकवायला आलेला होता तो घरातच नाही म्हटल्यावर निलेशने त्याच्या बायकोला दरडावले, तुमच्या नवऱ्याला सांगा आरग येथील रेल्वे माल धक्क्याचे काम सोडायला, नाहीतर 10 लाख रुपये तरी द्यायला सांगायचं. त्यावर रंजना काहीच बोलली नाही. तो तेथे असतानाच लक्ष्मणची मुले बाहेर पळत आले. हातात पिस्तूल घेतलेल्या निलेशकडे पाहून तेथे थबकले. ते पाहून निलेश म्हणाला, या पोरानं तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नको, असे बापाला सांगा. निलेशचा हा आक्रमक अवतार पाहून लक्ष्मणच्या घरातील वातावरण भयभीत झाले. ते पाहून निलेशच्या चेहऱ्यावरही एक प्रकारचे क्रूर समाधान झळकले. आपल्या तोऱ्यातच तो तिथून बाहेर पडला. बाज गावातील अहिल्यादेवी चौकात येऊन त्याने पिस्तुलाचे हवेत बार उडवले आणि तिथून निघून गेला. एक प्रकारची दहशत माजवूनच निलेश बाज गावातून बाहेर पडला. या साऱ्या घटनेची पडसाद उमटू लागले. सांगलीचे रहिवासी आणि हमाल नेते असलेले बाळू बंडगर आणि त्यांचा मुलगा मारुती बंडगर, जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे, हे दोघे बापलेक हमालावर होणाऱ्या अन्यायाविरोधात न्याय मागण्याचे काम करतात. त्यांना या दहशतीची माहिती मिळाली. दिनांक 11 जून 2026 रोजी ते जत पोलीस ठाण्यामध्ये आले. लक्ष्मण खरात आणि निलेश गडदे या दोघांच्या मध्ये वाद सुरू असून बाज गावात या संदर्भाने गोळीबार झाला आहे. या साऱ्या घटनेबाबत बाज येथील हमाल बंधू जत पोलीस ठाण्याच्या आवारात थांबलेले होते. या धमकावणी आणि गोळीबार प्रकरणात पोलीस केस करायची की समझोता करायचा हे ठरणार होते. त्यावेळी बाज येथील काही नागरिकांनी निलेश गडदे याला बोलावून घेतले. निलेश गडदे तेथे आला, पण वाद काही थांबला नाही. उलट तो वाढतच गेला. त्यानंतर लोकांनी निलेशच्या गाडीवर दगडफेक केली. तेव्हा निलेश गडदे जत सोडून निघून गेला. या साऱ्या घटनेमुळे निलेश गडदे हा चिडून होता. खरे तर या वादाची सुरुवात हमाल पुरवण्याच्या ठेक्यातून झालेली होती. आरग येथील रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये साखर भरणीच्या कामाचा ठेका लक्ष्मण खरात यांच्याकडे होता. त्या ठेक्यावर माझी माणसे कामाला लावा, असे निलेश गडदेचे म्हणणे होते. याबाबत निलेश आणि लक्ष्मण यांच्यामध्ये कुपवाडमध्ये बैठका झाल्या होत्या. त्यावेळी निलेश याने लक्ष्मणला आकाराम कचरेचे 5 लाख रुपये दे, नाहीतर माझ्या भावास कामास लाव, असे म्हटलेले होते. त्यावेळी लक्ष्मण खरात म्हणाला की हे माझ्या एकट्याच्या मनावर नाही, सर्व 100 हमालांना विचारून सांगतो. यावर निलेश म्हणाला, त्यांना काय विचारायचे, तुला होत नसेल तर बाजूला हो, माझे मी सारे पाहून घेतो. तू मला 10 लाख रुपये दे, मी या विषयातून बाजूला होतो, असे म्हणत निलेशने लक्ष्मणला शिवीगाळी केली. या प्रकरणामध्ये हमालांची एकजूट झालेली होती आणि त्यांनी निलेशला आपली ताकद दाखवल्याने निलेश हा हमाल नेते बाळू बंडगर यांच्यावर चिडून होता. दिनांक 11 जून 2026 रोजी निलेश गडदे याने आपले साथीदार जमा केले आणि
थार गाडी घेऊन तो अभयनगर जुनी स्टेट बँक कॉलनी येथील बाळू बंडगर याचे घर शोधून त्याच्या घरामध्ये आला. हातातील पिस्तूल दाखवत त्याने बाळू बंडगर आला आहे का असे म्हणत तो संदीप बंडगरच्या दिशेने आला. त्याच्याजवळ त्याचा पुतण्या 14 वर्षांचा वेदांत हा होता. आपल्या गुंडगिरी स्टाईलने निलेशने वेदांतची कॉलर पकडून त्याला जवळ ओढत त्याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूने गोळीबार केला. त्यासरशी वेदांत हा जमिनीवर कोसळून तडपडत शांत झाला. वेदांतला ठार मारून निलेश आणि त्याचे साथीदार कोणालाही सोडायचं नाही असे म्हणत थार गाडीतून चिन्मय पार्कच्या दिशेने पळून गेले. इकडे बंडगर यांच्या घरामध्ये रडारड सुरू झाली. या घटनेने भयभीत झालेल्या बंडगर कुटुंबियांना धीर देत संदीप बंडगर यांनी मोठ्या धाडसाने रिक्षातून वेदांतला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच वेदांतचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती सर्वप्रथम सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना समजताच त्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. तसेच बिनतारी संदेशद्वारे ही घटना सर्व पोलीस दलास दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे हे आपल्या सहकाऱ्यांच्यासह त्या ठिकाणी आले. घटनास्थळाचा पंचनामा पार पडला. घटनास्थळ अभयनगर जुनी स्टेट बँक कॉलनी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेले होते. वेदांत बंडगर खून प्रकरणात संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये संदीप बाळू बंडगर यांनी फिर्याद दिली. गुन्हा रजिस्टर नंबर 235/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(4), 332 क शस्त्र अधिनियम 3, 2527 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3), 135 नुसार संशयित आरोपी निलेश गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले, अतुल वायदंडे यांच्या विरोधात फिर्याद दिली. संशयितांचा तपास करण्याचे काम सुरू झाले. यामध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांच्या पथकाने अतुल वायदंडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य संशयित निलेश गडदे याच्या मागावर सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक होते. तो त्याच्या प्रेयसीसोबत सापडलेला होता. त्याला पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्याच्या पथकाने पकडले. प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणाचा तपास सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे सोपवण्यात आला. संजय नगरचे प्रभारी सक्षम नसल्याने हा गुन्हा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्याकडे सोपवल्याने फार चांगले झाले. वेदांत बंडगर खून होण्याअगोदरच्या आदल्या दिवशी बाद या गावी निलेश गडदेने गोळीबार केला होता. त्याबाबतही जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 331/2026 भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 333, 351(2), 352 सह भारतीय हत्यार अधिनियम 3(25) प्रमाणे लक्ष्मण खरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. बाज येथील गोळीबार घटनेनंतर दिनांक 11 जून 2026 रोजी बाळू बंडगर आणि त्यांचा मुलगा मारुती बंडगर हे दोघे या घटनेबाबत समझोता करण्यासाठी जत पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यावेळीच जत पोलिसांना गोळीबाराबाबत समजले. निलेश गडदेला समझोता करण्यासाठी बोलावून घेतले, पण त्याच्या आडदांडी वृत्तीमुळे तो समझोता झाला नाही. उलट 2 गट समोरासमोर आले. निलेशच्या गाडीवर दगडफेक झाले. त्यावेळी निलेशला समजून चुकले की लक्ष्मण खरातच्या बाजूने बाळू बंडगर हे उभे आहेत. या रागातूनच त्याने वेदांत बंडगर या निष्पाप बालकाचा खून केला. वाद मोठ्यांचे, पण गुंड निलेशने त्याचा राग निष्पाप बालकावर काढणे हे योग्य नाही. या घटनेची पडसाद सांगली जिल्ह्यामध्ये उमटले. याचे खापर पोलिसांच्यावर फोडले जात आहे. त्यांचा निष्क्रियपणाच अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत तसेच विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी पोलिसांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सध्या संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचा निष्क्रियपणा लोकांच्या चर्चेत आहे. संजय नगर परिसरात खुनाची घटना घडल्यानंतर ते नेहमीच उशिरा येतात. यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर जत पोलीस ठाण्यात ही माहिती उशिरा समजली होती. यावरूनही जत पोलीस ठाणे चर्चेत आले आहे. या पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप कोळेकर यांची बदली नियंत्रण कक्षास करण्यात आली. तशी कारवाई संजय नगर प्रभारीबाबत होईल का असे लोक म्हणत आहेत. निलेश गडदेला अटक झाली असली तरी पोलिसांच्या या कृत्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.